अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी अल्पनितास चॅनलवर तुमचे स्वागत. आजचा व्हिडिओ जर शांत चित्ताने ऐकला तर खरोखरच असे वाटेल श्री स्वामी समर्थ आपल्या बरोबर आहेत. माझे बोल ऐकता ऐकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज 10 एप्रिल श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी असणारे. त्यांचा आशीर्वाद भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी असे होते, आपण खूप उदास असतो, खूप एकटे पडल्यासारखे वाटते. आपल्या मनातले सांगायला जेव्हा आपल्याकडे कोणीही नसते तेव्हा आपण समर्थांकडे एकटक बघून त्यांना आपली व्यथा सांगण्याचा प्रयत्न करतो. हीच ती वेळ असते जेव्हा श्री स्वामी समर्थ देखील शांतपणे आपले बोलणे ऐकत आहेत अशी प्रचिती येते. आणि मग जेव्हा आपले बोलणे संपते तेव्हा थोड्या वेळाने का कोणास ठाऊक पण आपल्या हृदयात जे साठून ठेवलेले होते ते सर्व समर्थांकडे बोलून हृदयावरचा भार नाहीसा झाला आहे असा भाव निर्माण होतो. एक सकारात्मक ऊर्जा आपल्यात निर्माण होते. श्री स्वामी समर्थच आपल्याला ही ऊर्जा देतात आणि नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने आपण खचून न जाता पुन्हा उभे होतो. असे हे श्री स्वामी समर्थ आपल्या सदैव बरोबर असतात. ज्यांच्याजवळ आई नाही, ज्यांच्याजवळ बाबा नाहीत, जे विद्यार्थिनी शिकण्यासाठी, नोकरी करण्यासाठी घरापासून लांब राहतात, त्यांनीही खचून जायचे नाही. आपले इष्टदैवत, आपली कुलस्वामिनी आणि स्वामींचा आशीर्वाद आहे ना आपल्याबरोबर, मग खचायचे नाही, घाबरायचे नाही. श्री स्वामी समर्थ असे डोळे बंद करून 11 वेळा बोलले की आपले मन शांत होते. मनातली चलबिचल, मनावर जो ताण आहे सर्व निघून जातो. आपल्या पाठीशी प्रचंड स्वामींचे बळ आहे असे वाटते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. असे भक्तांचे रक्षण करणारे श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम. माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.